नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हिंदू पुराणमध्ये। आज आपण पूजा करण्याचे काही नियम पाहणार आहोत। हिंदू संस्कृतीत देवतांची नित्य पूजा उपासना केली जाते। देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरात सुख शांती प्राप्त होते, घरातील वातावरणात चैतन्य निर्माण होते। असे मानले जाते की दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य, रोग पीडांचे हरण होते, घरात होणारे क्लेश, वादविवाद टळतात। यामुळे घरोघरी देवतांची यथाशक्ती भक्तिभावाने पूजन केले जाते। मात्र देवपूजा करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे। यामुळे देवतांची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहील। चला तर जाणून घेऊया देवपूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या। देवपूजा करीत असताना या 11 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे। पहिली, घरातील देवघराला कळस असू नये। 2. घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे। भग्न मूर्तीची पूजा कधीही करू नये। 3. देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये। देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकवाचा टिळा अवश्य लावावा। शरीर शुद्धीसाठी भस्म लेपन करावे। 4. देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे। 5. शंख घंटेशिवाय देवपूजा करू नये। देवघरातील शंखाला अक्षता वाहू नये। 6. देवपूजेसाठी शिळे जल व शिळी फुले वर्ज्य होत, मात्र तुळशी पत्रे व तीर्थोदके शिळी असली तरी चालतात, याची विशेष काळजी घ्यावी। 7. तर्जनीने म्हणजेच अंगठ्याजवळच्या बोटाने देवाला गंध वाहू नये। यासह एका दिव्यावरून दुसरा दिवा प्रज्वलित करू नये। 8. देवघरात देवाच्या तसबिरी लावताना त्या एकमेकांसमोर लावू नये। 9. देवांची आरती करताना निरांजन देवाच्या मस्तकावरून निवू नये। देवांच्या उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा। 10. देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशी पत्र ठेवून नंतर अर्पण करावा। नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच दाखवावा। देवाला नैवेद्य दाखविल्यानंतर तो लगेच खाऊ नये। 11. देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संकेत घालावी। जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे। वरील 11 गोष्टींचे घरी देवतांची पूजा करताना पालन केल्यास घरात देवतांची सदैव कृपा दृष्टी लाभेल व आपल्याला जी काही दुःख संकटे ताणतणाव असतील त्याचेही हरण होईल। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।